खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, परत आलात तर मारून टाकेन, मुजोर संजय पाटलांची पत्रकारांना थेट धमकी। संजय दिना पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। शिंदेंकडून संजय पाटलाला सूत्रांची माहिती, तर संजय पाटलांकडून शिंदेंसमोर दिलगिरी व्यक्त। संजय दिना पाटलांच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांकडून तीव्र नाराजी व्यक्त। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये चर्चा, संजय पाटलांसह मगरूर नेत्यांना समज द्या, फडणवीसांची नाराजी। पळपुट्या खासदारांकडून पत्रकारांना धमकी, मिंदेंच्या टोळीची संस्कृती जगासमोर येते। आदित्य ठाकरेंची टीका, तर धमकी देणाऱ्या लोकप्रतिनिधीवर कारवाई करा, संजय राऊतांची मागणी। टीव्हीजे मराठी मुंबई पत्रकार संघ, प्रेस क्लब आणि विधिमंडळ वार्ताहर संघाकडून संजय पाटलांचा निषेध। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार पत्रकार संघटना आक्रमक। मगरूर संजय दिना पाटलाच्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांचा बहिष्कार। पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानं पत्रकारांचा निर्णय, राज्यभरातून निषेध व्यक्त। अमित शहांच्या कवच कुंडलावर आम्हाला डिवचू नका, अवकातीत रहा, राऊत संतापले। संजय दिना पाटलांनी मारलेले 5 लोक कोण, चौकशीसाठी राऊतांचं मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र। मी कुणालाही मारलं नाही, विनाकारण माझ्या तोंडी चुकीचं वक्तव्य टाकू नका, चौकशीसाठी तयार, चूक असल्यास पोलीस कारवाई करतील, संजय दिना पाटलांचं उत्तर। पोकळ धमक्यांना कुणी घाबरू नये, आम्ही कोणाचंही घर बॉम्बनं उडवू देणार नाही, पोलीस योग्य कारवाई करतील, मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा। ऑपरेशन टायगर फत्ते करण्यात फडणवीसांची शिष्टाई मोलाची। खासदार फोडण्यासाठी शिंदेंनी 5 वेळा भेटी घेतल्या। दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळवून देण्यात फडणवीसांची मध्यस्थी, सूत्रांची माहिती। तुतारीचे 5 खासदार राष्ट्रवादीत येऊ शकतात, धर्मराव बाबा आत्राम यांचा दावा, तर 5 कशाला, 8 खासदार येऊ द्या, असं सुप्रिया सुळेंचं उपरोधिक टीका। आमचा एकही आमदार किंवा खासदार फुटणार नाही, शरद पवारांचं वक्तव्य। शिवसेनेच्या खासदार फुटीनंतर राष्ट्रवादीतही फुटीच्या चर्चांवर पवारांचं उत्तर। अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल, योगी सरकारनं नेमलेल्या एसआयटीच्या अहवालानंतर 8 जणांवर गुन्हा। राम मंदिराचे सर्वेसर्वा चंपतराय यांची खुर्ची धोक्यात। अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणात पहिली अटक, अनुकल्प मिश्रा अटकेत। दान मोजणं आणि निगराणी ठेवण्याची मिश्रावर होती जबाबदारी। गोंदियात भाजप नगरसेवकाला मारहाण प्रकरणात 5 वर्षांची शिक्षा, नगरसेवक शिव शर्मासह आणखी एकाला 5 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड। 10 वर्षांपूर्वी काँग्रेसचे नेते गोपाल अग्रवालांना झाली होती मारहाण। पेनन्सुलामध्ये 126 वर्षातील सर्वात मोठा भूकंप, 7.1 आणि 7.5 तीव्रतेच्या भूकंपामुळे राजधानी कराकस हादरली। अनेक इमारती कोसळल्या, 10,000हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती।